सामना सुरू होतोय आजच्या दिवसातील हा शेवटचा सामना क्वार्टर फायनल. जो संघ जिंकेल तो संघ टॉप 4 मध्ये क्वालिफाय होईल. नक्कीच बघा ही सर्व संघांना सूचना आहे. फायनल मॅचचे पॉइंट मॅन ऑफ द सिरीज साठी काउंट होणार नाहीयेत याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. ही सर्व संघांना सूचना आम्ही पहिल्या दिवसापासून देतोय. गोलंदाजी मार्कवरती गौरव आहेत आणि स्ट्रायकिंगला फलंदाज योगेश पाटील. ईश्वरी 11 RM 11 सोनारपाडा आणि LNT कोणीबी या दोन टीम मध्ये हा सामना बॅकफुटला गेले स्क्वेअर कट परंतु क्षेत्ररक्षक डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. अमोल पाटील आणि योगेश पाटील ही जोडी आहे. 4 षटकांचा सामना टॉस जिंकला होता तो म्हणजेच LNT कोणी बी या टीमने. विकास शेठ ठोंबरे यांचा हा संघ आहे आणि त्या संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. इन्व्हाइट केलेला आहे सोनारपाडा या टीमला नितीन फुलोरे यांचा संघ आहे. त्यामुळे खोणी गावामध्ये एक ट्रॉफी तरी जाणार आहे. दोन्ही पुरस्कर्ते खोणी गावचे आहेत. गौरव स्ट्रायकिंगला फलंदाज अमोल पाटील सिक्सर किंग. यावीस फटका चांगला आहे. मिड ऑफ चोरून लॉंग ऑफ सीमा रेषेच्या बाहेर येतोय षटकार अमोल पाटीलच्या बॅटमधून. षटकार येतोय अमोल पाटीलच्या बॅटमधून. ही खासियत आहे. बॅकपुडला गेले सॉफ्ट हँड खेळतायत. फक्त दिशा दिली आहे. शॉर्ट कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षक आहेत. मिळते फक्त एकच धाव. या चेंडूवरती धावसंख्या एकने पुढे जाईल 8 धावा धावफलकावरती. क्रिकेट 6 दैदिप्यमान 16 सुरू आहे. बाबूशेठ पाटील चषकाचं आयोजन गजर क्रिकेटचा आणि 16 आनंदाचा. तिसऱ्या दिवसातील हा शेवटचा सामना सुरू आहे. ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून अनेक प्रेक्षक घर बसल्या या सामन्याचा आनंद घेत आहेत. त्या प्रेक्षकांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. फुल टॉस चेंडू स्वीप करतायत. बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय योगेश पाटील ब्रँडेड चौकार. गौरवच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य आहे कारण की त्याला माहिती होतं जर ही लाईन मिस केली असती तर यष्ट्या उद्ध्वस्त झाल्या असत्या. स्वीप करण्याचा प्रयत्न आणि मिनिट एकदाव्या चेंडूवरती पंचांचा इशारा लेग बाईटचा येतोय. रतन मानेरकर सर आणि रमेश म्हात्रे सर हे दोन ऑफिशियल पंच आपण पाहतोय. धावसंख्या आहे 13. एक चेंडू शिल्लक या षटकामधील. जय हनुमान क्रिकेट संघ आडिवली आणि आदरणीय श्री प्रजेश उर्फ बाबूशेठ मदन पाटील साहेबांच्या माध्यमातून बाबूशेठ पाटील चषकाचं आयोजन. उद्या शेवटचा दिवस. उद्या सुपर संडे सुपर धमाका ग्रँड फिनालेचा दिवस उद्या आहे. ऑन साइडला क्या बात है. ग्लोरियस स्ट्रोक भिडकावून दिलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. डीजे मास्टर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ईश्वरी 11 RM 11 सोनारपाडा टीमची बिनबाद 19. पहिल्या 2 मॅच मध्ये आपण पाहिलं तर नक्कीच सलामीला नक्कीच आर्यन ठाकूर यायचे.
परंतु या मॅच मध्ये या अतिशय महत्त्वाच्या सामन्यामध्ये स्ट्रॅटेजी थोडीशी वेगळी आहे, गेम प्लॅनिंग थोडंसं वेगळं आहे सोनारपाडा या टीमचं. जितू म्हात्रे देखील सामन्याचा आनंद घेत आहेत यूट्यूबच्या माध्यमातून, त्यांचं देखील आपण स्वागत करूया, कारण की सोनारपाडा टीमचे ते बिग सपोर्टर आहेत जितू काथोड म्हात्रे. यस, उपस्थित आहेत. विनंती असेल या पण व्यासपीठावरती जितू म्हात्रे यांना विनंती आहे, आपण या व्यासपीठावरती आपलं देखील स्वागत आहे या स्पर्धेमध्ये, कारण की सोनारपाडा या टीमचे बिग सपोर्टर आहेत जितू काथोड म्हात्रे. भालचंद्र म्हात्रे देखील उपस्थित आहेत आपल्या व्यासपीठावरती. ऑन साइडला शॉर्ट ऑन पुल अँड पॉवरफुल, सक्सेसफुल, ब्युटिफुल, वंडरफुल षटकार. बॅटची कडा आहे आणि क्या बात आहे, चांगलं क्षेत्ररक्षण, शॉट फाईन लेगला मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. धावसंख्या एकने पुढे जाईल 26 धावा धावफलकावरती आहेत. चांगलं बॅटल सुरू आहे या दोन संघांमध्ये. भरपूर शफल झाले होते, स्लोअर वन चेंडू, गतीमध्ये परिवर्तन, चेंज ऑफ पेस, व्हेरिएशन आपण पाहिलं आणि आलाय हा डॉट बॉल. धावसंख्या धावफलकावरती आहे 26 धावा धावफलकावरती. चांगली सुरुवात केली आहे ईश्वरी 11 RM11 सोनारपाडा या टीमने या मॅच मध्ये. नितीन फुलोरे पुरस्कृत हा संघ यावी सुख केलाय, पाठवले लॉंग लेग, बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि पंचांचा इशारा येतोय, वन बाउन्स ओव्हर द लाईन, चौकार. करूया, कोणत्याही टीम वरती अन्याय होणार नाही याची काळजी घेतलेली आहे आयोजकांनी आणि 3 कॅमेरे सेट आहेत. खूप चांगलं कॅमेरा वर्क आहे आणि पारदर्शकता या स्पर्धेमध्ये आहे, त्यामुळे बाबूशेठ पाटील यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. खूप चांगली टेक्नॉलॉजी ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे आणि योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. इंटरनॅशनल लुक देण्याचा प्रयत्न या स्पर्धेला. खूप चांगलं लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे आणि पारदर्शकता या स्पर्धेमध्ये आहे आणि आपण चेक करतोय बाउंड्री चेक. अत्यंत क्लोज हा निर्णय आहे आणि
चौकार आहे. अत्यंत क्लोज निर्णय होता, त्यामुळे याचा आपण थोडासा वेळ घेतला. आणि कारण की क्वार्टर फायनलचा सामना आहे, प्रत्येक धावेला फार महत्व आहे. एका एका धावेने नक्कीच संघ पराभूत होताना आपण पाहिलेले आहेत. धावसंख्या आपण पाहू शकाल 30 धावा धावफलकावरती. फटका चांगला आहे, डीप मध्ये फील्डर होते, त्यांना बीट करून बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार येतोय. फोर 34 धावा. अजून एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. डीप मध्ये फिल्डर आहेत, ते फक्त बनतील. प्रेक्षक स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. लॉंग बिग वे माइटी इट ह्यूज मॅक्सिमम. इट्स आउट ऑफ द पार्क. बिग हिट षटकार. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 40. निखिल पवार यांचं देखील आगमन होतं. वेलकम निखिल, स्वागत आहे. आणि नवीन भाणे आडिवली एक्सप्रेस हा गोलंदाज, वेलकम, स्वागत आहे या संध्याकाळच्या सत्रामध्ये. बॅकपुडला गेले. स्क्वेअर कटचा लाजवाब देखना, नजाकत बरा फटका. पॉइंट सीमारेषेच्या बाहेर चौकार. चव्वेचाळीस धावा. आक्रमण चढवलं जात आहे सोनारपाडा या टीमच्या माध्यमातून. या मॅच मध्ये धावांचा अक्षरशः डोंगर उभं केलंय. 2.2 षटकांचा खेळ संपन्न झाला आणि धावसंख्या 45. 45 धावा धावफलकावरती. क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटचा रणसंग्राम सुरू आहे. औचित्य आहे बाबूशेठ पाटील चषकाचं. 7 चेंडू आणि 27 या धावसंख्येवरती बॅटिंग करतोय अमोल पाटील. त्याला साथ देतोय योगेश पाटील. 17 या धावसंख्येवरती बॅटिंग करतोय. फुल टॉस. क्षेत्ररक्षक आहेत आणि हा झेल सोडलाय. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल आणि जिंका. हा क्रिकेटचा खेळ. जणू काही या फटकेचे चटके लागले असतील. क्षेत्ररक्षक होते रितेश. पडेल संधी निर्माण केली होती भूषणने, त्या संधी सोडणं करू शकला नाहीये. धावसंख्या आहे 49 आणि 49 धावांची पार्टनरशिप. हाफ ट्रॅकर, शॉर्ट टर्म पूल. क्षेत्ररक्षक रितेश पुन्हा एकदा आले होते आणि पुन्हा एकदा प्रयत्न खूप चांगला केला होता. यश मिळत नाहीये. षटकार येतोय अमोल पाटीलच्या बॅटमधून. मॅच 50 कंप्लीट.
55 धावा धावफलकावरती. यावेळेस बॅटच्या आतली कडा आहे आणि मिळत एक धावे चेंडूवरती. धावसंख्या 1 पुढे जाईल. अब तक 56 ही धावसंख्या आहे ईश्वरी 11 RM11 सोनारपाडा या टीमची. सोनारपाडा संघ एक बलाढ्य संघ आहे आणि या संघाने चांगली कामगिरी केली आहे या स्पर्धेमध्ये आणि स्पेशली या मॅच मध्ये. अडोतीस या धावसंख्येवरती बॅटिंग करतोय अमोल पाटील. त्याला साथ देतो योगेश पाटील. फुल टॉस त्याला देखील पाठवलंय. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. चुकीला माफी नाहीये. षटकार येतोय आणि पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावरती 62. डीजे मास्टर 3 षटकांच्या समाप्तीनंतर 62 धावा धावफलकावरती आहेत. झेल सोडला होता अमोल पाटीलचा आणि 37 या धावसंख्येवरती बॅटिंग करतोय. त्यामध्ये अजून 6 धावा ऍड करूया. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. सोनारपाडा गावचा ब्रँड दाखवणारा ब्रँडी स्ट्रोक षटकार. मास्टर 44 या धावसंख्येवरती बॅटिंग करतोय अमोल पाटील. 6 धावा दूर आहे अर्धशतकापासून. अजून एक आणि आजच्या दिवसातील हे पहिलं अर्धशतक ठोकलेलं आहे अमोल पाटीलने आणि या स्पर्धेमधील हे दुसरं अर्धशतक आहे अमोल पाटीलचं. आहे प्रेम भोईर उंबारली यांचं आणि प्रेम भोईर यांच्या उंबारली या टीमने अंतिम फेरीमध्ये प्रवेश केलेला आहे बाबूशेठ पाटील चषकामध्ये आणि दुसरं अर्धशतक आहे अमोल पाटील यांचं. यावीस फटका चांगला आहे इनफिल्डच्या वरून. फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय चौकार. सोडलेले झेल किती महागात पडू शकतात याचं ज्वलंत उदाहरण आपण पाहतो या मॅच मध्ये. आदरणीय अशोक शेठ म्हात्रे यांच्या माध्यमातून 1000 रुपयांचं पारितोषिक असेल अमोल पाटील साठी. फुल टॉस त्याला देखील पाठवला. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार षटकारांची अक्षरशः आतिषबाजी सुरू आहे या इनिंग मध्ये. अमोल पाटीलच्या बॅट मधून अजून एक षटकार. च्या 84 धावा क्वार्टर फायनलच्या मॅच मध्ये. चांगली बॅटिंग. फुल टॉस चुकीला माफी नाही. गॅप मधून स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर येत्या चौकार. अमोल पाटील ऑन फायर.
अमोल पाटील नावाचं वादळ निर्माण झालं या मॅच मध्ये. झेल सोडला होता रितेशने 33 या धावसंख्येवरती. त्यानंतर अप्रतिम बॅटिंग, वैयक्तिक खेळतो 64 या धावसंख्येवरती. गतीमध्ये परिवर्तन, खूप लवकर लेन पिक केली आहे. पिकअप स्ट्रोक, स्टँड अँड डिलिव्हर, शेवट गोड केलाय. षटकार आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 94 धावा. बिनबाद 94. टाळ्या होऊन जाऊ द्या अमोल पाटील आणि योगेश पाटील साठी. 16 चेंडू आणि 70 धावांची नाबाद इनिंग साकारली आहे अमोल पाटीलने. आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर नाबाद 94 धावा. जे मास्टर अप्रतिम बॅटिंग केली अमोल पाटीलने. बनवल्या नाबाद 70 धावा 16 चेंडूंमध्ये. आणि योगेश पाटीलने देखील नाबाद बनवल्या या मॅच मध्ये 23 धावा. चांगली बॅटिंग केली दोघांनी आणि बिनबाद 94 धावा बनवल्या आणि 95 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे या मॅच मध्ये. नितीन फुलोरे पुरस्कृत ईश्वरी 11 RM11 सोनारपाडा या टीमने LNT खोणी बी या टीम समोर. एका बाजूला विकास शेठ ठोंबरे यांचा संघ आहे, दुसऱ्या बाजूला नितीन फुलोरे यांचा संघ आहे. दोन्ही पुरस्कर्ते सोनू बांगर खोणी गावचेच आहेत. त्यामुळे खोणी गावामध्ये ही ट्रॉफी जाईल यातील मात्र शंका नाहीये. 95 धावा बनवायच्या आहेत. या स्पर्धेमधील आमचा शेवटचा टर्न होता आणि या स्पर्धेमध्ये एक दिवस संधी दिली आणि बाबूशेठ पाटील चषकाचा घटक बनण्याची संधी दिली. त्याबद्दल या स्पर्धेचे लाडके आयोजक आदरणीय श्री प्रजेश उर्फ बाबूशेठ पाटील, त्यानंतर जय हनुमान क्रिकेट संघ आडिवली आणि आमचे साई भक्त योगी भाणे, प्रभाकर भाणे, त्यानंतर भूषण असतील, आमचे दीपक असतील, नितेश पाटील असतील, हरीश पाटील असतील आपल्या व्यासपीठावरती, कल्पेश भाणे असतील, या सर्वांचं मी मनापासून आभार मानतो. आणि तुर्तास मी ते थांबतो. आपण कुठेच जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा आणि या स्पर्धेचा आनंद घेत राहा. जेव्हा खेळाचं दुसरं सत्र सुरू होईल या ऐकूया आपण. मायक्रोफोन वरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक, व्हॉइस ऑफ अंबरनाथ, व्हॉइस ऑफ पालेगाव, अत्यंत टॅलेंटेड समालोचक, एक स्टायलिश कॉमेंटेटर सोनू बांगर यांचा आवाज आपण ऐकूया खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये. तर 95 धावेचं लक्ष असेल. थँक्यू सो मच. रोशन संत यांचा आवाज आपण ऐकला आणि त्यांचा देखील मी विशेष आभार व्यक्त करतोय. या स्पर्धेमध्ये त्यांना समालोचन करण्याची संधी उपलब्ध करून दिली. त्याचबरोबर आमचे प्रजेजी पाटील अर्थात बाबूशेठ पाटील आणि आमचे भूषण देखील असतील, त्याचबरोबर कल्पेश असतील, संपूर्ण जय हनुमान क्रिकेट संघ आडिवली संघाचं देखील मी विशेष आभार व्यक्त करतोय. आणि अंतिम सामन्याला आपण पाहतोय सेकंड इनिंगला सुरुवात झाली आहे. 95चं टार्गेट, पहिला बॉल ऑन द टॉस केलेत. इनफिल्डच्या वरून फटका छान आहे, खेळाडू उपस्थित नाही आणि चेंडू कव्हर सीमारेखा बाहेर. पहिल्या बॉलवरती चौकार.
भरपूर सामने खेळतोय रोशन, कारण जे कालेश्वर क्रिकेट संघ आंबे मलंगड येथे देखील स्पर्धेमध्ये ते खेळून आले. त्यानंतर आता देखील आपण पाहिले की हा तिसरा सामना ते खेळतात आणि इथून ते सरळ थेट तळोजा मस्कूर येथे नक्कीच क्वालिफायची मॅच देखील खेळण्यासाठी जाणार आहेत. त्यामुळे थकवा देखील जाणवला या मॅच मध्ये. स्वान साईडला खेळले, फटका छान आहे आणि खुल्या मनाचे फटके येतात. चौकारानंतर आला षटकार. चर्चा झाली होती कोणी संघाची हा सामना खेळण्यापूर्वी की भरपूर थकले सर्व गोलंदाज असतील, खेळाडू असतील, फार थकवा जाणं. तर कालची नाईट देखील रजनी त्यांनी खेळून आलेत ते, आणि त्यानंतर सकाळी देखील पहिला सामना होता लवकरच. त्यानंतर लगातार आता आपण पाहिले 3 मॅच आणि एक मॅच आंबे येते आणि त्याच्यानंतर तळोजा मस्कूर येते देखील. कौतुक करेन मी दुसऱ्या बाजूला सोनारपाडा संघाचं देखील भरपूर चांगला टार्गेट उभा केला या मॅच मध्ये. अजून एक चांगला फटका, वाईडी स्ट्रॉंगरला खेळाडू उपस्थित, गॅपमध्ये चेंडू असेल, खेळाडू पोहोचतील आणि दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न होतो. 2 धाबा कंप्लीट केल्या जातील. टीमची धावसंख्या पोहोचेल ती 12 या आकड्यावरती. कालच्या दिवसामध्ये नक्कीच सेमीफायनलचा मॅच भरपूर चांगला रंगला होता. वाकलन आणि गावदेवी उंबारली या संघामध्ये. सन्माननीय अर्चंद्रजी बाणे साहेबांचं देखील आगमन झाले आमच्या मुख्य व्यासपीठावरती. साहेबांचं करूया आपण मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. आणि पुन्हा एकदा पाठवला बॉलला वाईडी स्लॉंग ऑन, सीमा रेखा बाहेर. अजून एक षटकार. टार्गेट भरपूर मोठे 95चं लक्ष्य, परंतु या ठिकाणी सुरुवात दमदार केली आहे गौरव ठोंबरेनं. धावसंख्या पुढे सरकली 6 या धावसंख्येनं 18 या आकड्यावरती. राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा सज्ज होतो गोलंदाज प्रथम. पुढचा बॉल, अजून एक चांगला फटका इन पेच्या वरून. पुन्हा एकदा खेळले, स्वीपर कव्हरला चेंडू ट्रॅव्हल झालाय, खेळाडू पोहोचील का पाहायचंय. अडवल्या चेंडूला अंतिम मोमेंटला. 2 धाबा कंप्लीट इसीचा प्रयत्न आणि 3 धाबा पूर्ण केल्या जातील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 3 ने धावसंख्या पुढे सरकेल 21. 21 धावा फलकावरती. षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असेल. पहिल्या बॉलवरती चौकार, त्यानंतर दुसऱ्या बॉलवरती षटकार, त्यानंतर 2 धावा आणि परत षटकार पाहिला आपण आणि आता 3 धावा येत आहेत. अंतिम चेंडू शिल्लक षटकातील प्रथम ओव्हर द विकेट. राकेश माळी संघ नायक. फुल टॉस बॉल ऑन साइडला खेळलेत. वाडी स्ट्रॉंगरला खेळाडू उपस्थित. धाव मिळाली 1 आणि षटक क्रमांक या ठिकाणी समाप्त होतं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या टीम LNT खोणी बी पोहोचली 22 या आकड्यावरती. फिल्डिंग लावायची लगेच टीम सोनारपाडा डीजे. संजू या ठिकाणी सध्या तरी ग्राउंड वरून मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांचं देखील आपण करूया मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. 22 धावा फलकावरती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर पॉवर पे कंप्लीट. आता दुसऱ्या षटकाला होती सुरुवात. गोलंदाज येतोय अमर ठाकूर गोलंदाजी मार्कवरती. 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. चला फास्ट केला थोडस टीम सोनारपाडा. यस यस रमेश म्हात्रे. रमेश म्हात्रे उर्फ मेके दादा एक जॉली स्वभावाचे नक्कीच व्यक्तिमत्व आहेत आणि गौरीपाडा येथे त्यांचा मी डान्स पाहिला होता, तो अजूनही विसरलो नाहीये. एखादा डान्स झाला तर अजून मजा येईल या सामन्यामध्ये. यस रस्सी जल गई लेकिन बल नहीं गया. चेंडू आउटसाइड डिलेक्शन व्हाईट बॉल. धावसंख्या 1 ने पुन्हा एकदा पुढे सरकेल. अतिरिक्त धावे बरोबर 23 23 फलकावरती. दिशाहीन थोडासा चेंडू पाहायला मिळतोय.
ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा अमर. ऑन साइडला फटका छान आहे. आकाशाला गवस निघाला गगनचुंबी. आज षटकार पाहायला मिळतो. कॅप्टन ऑफ टीम राकेश मालीने ठोकला षटकार. चेंडू विजयासाठी 66 धावेची गरज आहे. मॅच ऑन झाली आहे. तेजस करा तर षटकार ठोकलाय फलंदाज राकेश मालीनं. हो अजून एक उडवण्याचा प्रयत्न पाहावा लागेल. खेळाडू उपस्थित आहेत. आर्यन ठाकूर त्या ठिकाणी ती चुकी झाली आहे. झेल ड्रॉप होती आणि झेलेचं रूपांतर एका धावेने बनल. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. 30 धावा फलकावरती. 30 धावा फलकावरती पाहायला मिळतात. 16 चेंडूचा खेळ शिल्लक. विजयासाठी आता 65 धावेची गरज आहे. या धावा चेस होतील का? जर झाल्या तर नक्कीच एक विक्रम रचला जाईल या स्पर्धेमध्ये. टीम LNT कोणी बी संघाच्या माध्यमातून. राईट ऑन द विकेट. गौरव साठी चेंडू क्लिक ऑफ द रिस्ट. बॉटमहँडचा चांगला वापर. फटक्यावरती स्क्वेअर लेगला खेळाडू उपस्थित. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न होतो. फेकी येते. डायरेक्टचा प्रयत्न होता आणि 2 धावा कंप्लीट होत्या. धावसंख्या 32 या आकड्यावरती. 15 चेंडू विजयासाठी गरज आहे ती 63 या धावसंख्येची. सुरुवातीला बॅटिंग केली. खास करून इम्प्रेस केलं फलंदाज अमोलनं. एकूण 70 धावेची नॉट आउट पारी त्यानं खेळली. अक्षरच्या चौकार षटकारांची आतिषबाजी केली या सामन्यामध्ये. 8 षटकार ठोकले आणि 5 चौकार त्याच्या बॅटमध्ये आपल्याला पाहायला मिळाले. आउटसाइड इलेक्शन या अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. धावसंख्या 33 या आकड्यावरती. 62 ची गरज सामना जिंकण्यासाठी. ओव्हर द विकेट. टॉपेश मागे येतो चेंडू. यावेळेस मात्र खेळाडू पोहोचू शकत नाही. आउटफील्ड फास्ट आहे आणि चेंडू लॉंग लेग सीमा रेखा बाहेर येतोय. चौकार. शिल्लक आणि आता 59 धावसंख्येची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. कारण की संघ पोहोचलाय 37 या आकड्यावरती. प्रशंसा करेल मी टीम कोणी बी संघाची देखील. ज्या प्रकारे सुरुवात भरपूर चांगली केली आहे गौरव ठोंबरेनं आणि राकेश माळीनं. अमर तयार. ओ यावेळेस मात्र देखील लक फॅक्टर ऑन आहे. नशीब देखील साथ देतो आहे. बॉल लॉंग स्टॉप सीमा रेखा बाहेर. लेग बायचा इशारा. अजून एक चौकार. धावसंख्या पोहोचली 41. 41 या धावसंख्येवरती. विजयासाठी गरज 13 चेंडू आणि आता गरज आहे 55 धावेची. अजूनही सामना संपला नाहीये. एक चेंडूवरती या चेंडूवरती षटकार येईल का? टॉपेश पुन्हा एकदा मागे आला चेंडू. परंतु यावेळेस खेळाडू उपस्थित आणि प्रयत्न करतात. चांगलं क्षेत्ररक्षण. अंतिम बॉलवरती मिळतील 2 धावा. षटक कंप्लीट होतात. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती LNT कोणी बी 43 या आकड्यावरती. मॅचचं समीकरण येणारे 12 चेंडू विजयासाठी 53 धावेची गरज. DJ जर येणाऱ्या षटकामध्ये 25 ते 26 धावा जर आल्या तिसऱ्या षटकामध्ये 52 हवेत विजयासाठी धावसंख्या. जर तेजस येणाऱ्या षटकामध्ये 25 ते 26 धावा आल्या तर मॅच मध्ये मजा येईल आणि मॅच मध्ये कमबॅक करेल LNT खोनी बी संघ. रिद्देश तिसरं षटक. स्ट्राईक केला फलंदाज सलामीवीर ओपनिंग ब्लास्टर राकेश माली आणि गौरव ठोंबरेला आपण पाहतो ऑस्ट्रेलियनवरती. 12 चेंडूचा खेळ समाप्त होतोय. धावसंख्या 43 धावसंख्या पोहोचली आणि
12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 52 ची गरज आहे. तयार गोलंदाज रितेश पहिला चेंडू षटकातील राऊंड द विकेट. खोलवर टप्प्याचा बॉल ऑन साइडला खेळत फटका चांगला वाईडी सोंगाला खेळाडू उपस्थित चेंडून हुलकावणी दिली आणि चेंडू वाईडी स्लोंग ऑन सीमारेखा बाहेर चौकार. विजयासाठी 48 धावेची गरज आहे. लगातार मोठे फटके अजूनही मारावे लागतील. धावसंख्या पोहोचली आहे 47 47 या आकड्यावरती. भरपूर चांगली बॅटिंग होते मैदानाच्या आतमध्ये टीम LNT खोनिबी संघाच्या माध्यमातून. रिद्धिमा हर्षल पाटील यांच्याकडे गीत रिद्धिमा हर्षल तांडेल यांच्याकडे नक्कीच विकेट हॅट्रिकसाठी तब्बल 2000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. या चांगला चेंडू खोलवर टप्प्याचा बॉल यॉर्करचा प्रयास आणि सफल ठरतो. डॉट बॉलची समाप्ती. 2 ते 3 चेंडू डॉट बॉल जरी आले देखील तर देखील मॅच मध्ये पुन्हा एकदा नक्कीच कमबॅक करेल टीम सोनारपाडा संघ. आणि आता ते डॉट बॉल आलेत गोलंदाज रिद्देशच्या माध्यमातून. 9 चेंडूचा खेळ आता शिल्लक आहे. 48 ची गरज सामना जिंकण्यासाठी. फटका यावेळेस हवेमध्ये खेळाडू उपस्थित आणि झेल पकडण्याचा प्रयत्न परंतु षटकार असेल. षटकार येतोय फलंदाज राकेश माळीच्या बॅटमधून. नावाला फलकावरती 53 असे 53. ऑन साइडला पुन्हा एकदा उडवलं स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. मॅच मध्ये थोडासा कमबॅक टीम LNT खोनिबी संघाचा. बाजी धावसंख्या 59. विजयासाठी 7 चेंडू आणि 36 धावेची गरज आहे. एखादा षटकार येईल का या चेंडूवरती. राऊंड द विकेट. अजून एक पुन्हा एकदा उडवलाय बॉल मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. आणि आता आलाय सामना 6 चेंडू विजयासाठी 30 धावेची गरज. राकेश माली ऑन फायर. डीजे क्या बात आहे. मी कौतुक करेल सलामी जोडी गौरव ठोंबरे आणि राकेश मालीचा ज्या प्रकारे फाईट दिली आहे. धावसंख्या पोहोचली धावफलकावरती 65 धावावर फलकावरती. येणारे 6 चेंडू विजयासाठी 30 धावेची गरज आहे. या 6 चेंडू मध्ये नक्की 35 धावा बनवल्या आहेत LNT खोनिबी संघानं. येस आणि फलंदाज होते राकेश माली याने 6 चेंडू मध्ये 35 धावा ठोकण्याचा विक्रम केलाय. आणि आता मध्ये तोच फलंदाज आग ओकतो मैदानाच्या आतमध्ये. 6 चेंडू आता 30 धावा बनवेल का या मॅच मध्ये टीम LNT खोनिबी संघ. शेवटचा षटक गोलंदाज करण ठाकूर येतोय. पहिला चेंडू देखील फार महत्वाचा असेल दोन्ही संघासाठी. षटकार किंवा चौकार येईल का की डॉट बॉल येईल. ओव्हर द विकेट. पहिला चेंडू लॉफ केला ऑन साइडला खेळाडू उपस्थित आणि अडवला चेंडूला. क्या बात आहे. अप्रतिम क्षेत्ररक्षण. या बात आहे. अमर ठाकूर हाईटचा पुरेपूर फायदा उचललाय. अन्यथा हा षटकारच पाहायला मिळाला असता. क्या बात आहे. ही सामन्यामध्ये सर्वात चांगला हाईटस्टॅटिक क्षेत्ररक्षण असेल. जवळ हा षटकार होता परंतु अमर ठाकूरचं मी कौतुक करेल. आणि बॉल त्यांना अडवला आपल्या टीमसाठी. 5 धावा वाचवल्यात. महत्वपूर्ण 5 बॉल 29 ची गरज. राकेश पुन्हा एकदा उडवण्याचा प्रयत्न. मिस्टामिंग स्ट्रोक हे खेळाडू उपस्थित आणि टिपले झेल. यावेळेस मात्र लागतो पहिला धक्का.
टीम LNT खोनिबी संघाला. असला तर देखील राकेश साठी एकदा जोरदार आलाय, कारण की खूप चांगली फाईट त्यानं या मॅच मध्ये दिली आहे. अप्रतिम फटकेबाजी केली आपल्या टीम साठी. 5 चेंडू आणि आता 4 चेंडू आणि आता विजयासाठी 29 धावेची गरज आहे. खऱ्या अर्थाने मी अमरचं देखील कौतुक करेल, कारण की आपल्या टीम साठी त्यानं पहिल्या चेंडूवरती 5 धावा वाचवल्यात. अप्रतिम क्षेत्ररक्षण. हे बॅट्समॅन नवीन फलंदाज भूषण ठोंबरे येतोय, नवीन फलंदाज ओव्हर द विकेट. मिस्टामिक स्ट्रोक पुन्हा एकदा आणि आता क्षेत्ररक्षक जज करतो. यस, फलंदाज बाद. आता मॅच पूर्णपणे झुकलाय. तो टीम ईश्वरी 11 स्वर्गीय राकेश मात्र प्रतिष्ठान सोनारपाडा संघाच्या बाजूला. DJ हर्ष. यस, हर्ष तो नवीन फलंदाज आणि त्याचे वडील देखील या ठिकाणी सामना एन्जॉय करतायत आणि खऱ्या अर्थाने नक्कीच ते देखील हा मॅच पाहून खऱ्या अर्थाने भावुक झालेत, कारण की ज्या प्रकारे त्यांच्या मुलांनी फाईट दिली आहे, क्या बात आहे. LNT खोनिबी संघाचं मी कौतुक करेल. अप्रतिम खेळ मैदानाच्या आतमध्ये राहिला. डॉट बॉल आलाय. हर्ष ऑन स्ट्राईक ओव्हर द विकेट. समोर खेळतो यावेळेस मात्र खेळाडू उपस्थित आणि एक चेंडू शिल्लक असतील. एक चेंडू शिल्लक असेल या सामन्यामधील. आणि सामना होता फिनिश. सामना जिंकला टीम ईश्वरी 11 स्वर्गीय राकेश माते प्रतिष्ठान सोनारपाडा संघानं. हार्दिक हार्दिक अभिनंदन टीमचं. आणि हार्ड लक टीम LNT खोनिबी, परंतु खूप चांगली फाईट दिली. अभिनंदन आणि शुभेच्छा असतील तर मजकूर येते देखील. सन्माननीय प्रभाकरजी गायकवाड साहेब आपण या. सन्माननीय प्रभाकरजी गायकवाड साहेबांना विनंती करतो आपण या. त्यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल आमच्या या स्पर्धेमध्ये. आणि योगेशजी शिंदे साहेबांना देखील विनंती करतो आपण देखील यावं. सन्मान या ठिकाणी होत आहेत आमच्या मुख्य व्यासपीठावरती, कारण की